मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या जॉब अपडेट्समध्ये महानिर्मिती म्हणजेच जनरेशन कंपनी जनको आपण त्याला म्हणतो, तर त्यामध्ये भरती निघाली 800 पदं आहेत. बऱ्याच या ठिकाणी जागा, या ठिकाणी जम्बो भरती म्हणता येईल. आणि दुसरं म्हणजे याला MSCB भरतीसुद्धा म्हणतात. तर महानिर्मिती या ठिकाणी ITIच्या साधारण 14 ट्रेडपेक्षा जास्त या ठिकाणी दिसत आहेत. जसे इलेक्ट्रिशियन वायरमन असतातच MSCB म्हटल्यानंतर किंवा इलेक्ट्रिकल संबंधी असल्यानंतर, त्याचबरोबर इतर ट्रेडसुद्धा जर तुम्ही बघाल तर मशिनिस्ट, फिटर, वेल्डर यासारखे सुद्धा अनेक ट्रेड आहेत. त्यामुळे डिटेल्स बघणार आहोत पूर्ण नोटिफिकेशनमध्ये. तर जाऊ डायरेक्ट डिटेल नोटिफिकेशनकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. तर मित्रांनो, इथे जर बघाल तर मागच्याच एक महिन्यामध्ये याबद्दल तंत्रज्ञ 3 सरळ सेवा भरतीबाबत डिटेल आलेली होती, पेपरमध्ये आली होती. तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागण्याची जी तारीख होती ती 26/11 होती. त्याप्रमाणे आज लिंक सुरू झालेली आहे. एकूण पदं 800 आहेत बघा. तर वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत. तर यामध्ये डिटेल्स तुम्ही डाउनलोड करण्यासाठी ही वेबसाईटवर सुद्धा दिलेल्या आहे डिटेल्स. तर जाऊ डायरेक्ट शैक्षणिक अर्थ म्हणजे बेसिक क्वालिफिकेशन तुम्हाला काय लागणार आहे याबाबत महत्त्वाचं आहे. तर यामध्ये शैक्षणिक अर्थ बघाल तर संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजेच ITIचा नियमित रेग्युलर कोर्स करणे आवश्यक आहे, म्हणजे उत्तीर्ण आवश्यक आहे. आणि तर यामध्ये पहिलं म्हणजे ITI आवश्यक आहे किंवा राष्ट्रीय व्यवसाय परिषद नवी दिल्ली, म्हणजेच या ठिकाणी आपण NCVT आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये जर तुम्ही प्रमाणपत्र असेल, मग NCTVT असेल किंवा SCVT असेल, म्हणजे डायरेक्ट 2 वर्ष केलेले जे व्यवसाय असतात काही कंपन्यांमधून किंवा काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी कंपनीमध्ये पण चालवले जातात. म्हणजे ITI ऐवजी कंपनीमध्ये डायरेक्ट 2 वर्षाचे जो कोर्स आहे तो डायरेक्ट अप्रेंटिसशिप म्हणून घेतला जातो. त्यांनासुद्धा इथे दिलेला आहे. म्हणजे एकतर तुम्हाला ITI पाहिजे किंवा अप्रेंटिस पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. तर सदर पदाकरिता सदर प्रमाणपत्र आवश्यक आहे. आणि ट्रेड विरहित करण्यात आले आहेत. म्हणजे सदर पदासाठी खालील व्यवसाय जे आहेत, म्हणजे एकूण जर बघाल तर इलेक्ट्रिशियन हा नेहमी असतोच, वायरमनसुद्धा असतोच. तर इलेक्ट्रिशियन आहे, वायरमन आहे, मशिनिस्ट यामध्ये आहे. आता जनको म्हटल्यानंतर मशिनिस्ट, मशीनवर काम असतं. फिटर आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिक आहे, ICTSM सुद्धा आहे, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम आहे म्हणजे ICTSM, वेल्डर आहे, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे, ऑपरेटर कम मेकॅनिक, पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट्स, बॉयलर अटेंडंट, स्विचबोर्ड अटेंडंट, स्टीम टर्बाइन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर, स्टीम टर्बाइन ऑपरेटर, ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट आणि ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट, असे 14 ट्रेड या ठिकाणी दिसत आहेत. जे NCTVTचे असतील, म्हणजे तुमच्याकडे फक्त ITI असणं आवश्यक आहे किंवा तुम्ही 2 वर्षाचा अप्रेंटिसचा कोर्स करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर काही जे सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे COE सुद्धा जे आहेत, इलेक्ट्रिकल असेल COE, इलेक्ट्रॉनिक्स असेल, प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा फॅब्रिकेशन अँड फिटिंगसुद्धा असेल, ते सुद्धा या ठिकाणी जाहिरातीला म्हणजे त्या ठिकाणी ॲप्लाय करू शकतात. तसेच BTRIसाठी जे काही आरक्षण दिलेलं आहे, म्हणजेच डायरेक्ट 2 वर्षाचे कोर्स करणारे ते BTRI, यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम आहे, बॉयलर अटेंडंट आहे, स्विचबोर्ड अटेंडंट आहे, स्टीम टर्बाइन अटेंडर आहे, ऑपरेटर स्टीम टर्बाइन ऑपरेटर आहे, ऑपरेटर कम मेकॅनिकल मटेरियल हँडलिंग, इलेक्ट्रिशियन वीजतंत्री, ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लॅन्ट, ऑपरेटर कम पोल्युशन कंट्रोल, हे जे दिले आहेत ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर अशी जाहिरात उत्तम आहे. या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर परत एकदा इलेक्शननंतर जाहिराती सुरू झालेल्या आहेत. तर तुमचं या ठिकाणी अभ्यास असणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी परीक्षा कशी होणार आहे सगळी डिटेल त्या ठिकाणी दिलेली आहे. अर्ज भरून घ्या आणि अभ्यासाला लागा. अभ्यास तर तुम्ही करत असाल, कारण बऱ्याच या ठिकाणी इतर जी जाहिरातीमध्ये असतात त्यामध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर या जाहिरातीचं लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर तारीख जर बघाल शेवटची तर जवळच आहे. साधारण 1 महिना दिलेला आहे. 26/11 पासून 26/12 पर्यंत दिलेला आहे बघा. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 26/11 ते 26/12 दिलेला आहे. फी भरायची आहे आणि या परीक्षेसाठी तुम्हाला सामोरं जायचं आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. इतर डिटेल आपण
लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.